जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी कापसाची लागवड केली होती. मुक्ताईनगर शिवारामध्ये ही लागवड करण्यात आली होती. मात्र आपण बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण पीक या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे. जे शेतकऱ्यांच्या कुठेतरी या ठिकाणी पेरणी केल्यामुळे आता ही पेरणी केली होती, मात्र कुठेतरी शेतकऱ्यांच्या पुन्हा अडचणीमध्ये भर पडणार आहे. संपूर्ण शेतामध्ये या ठिकाणी ही पाणी साचलेलं आहे. कापसाची लागवड या ठिकाणी मुक्ताईनगरातील कोथडी शिवारामध्ये शेतकऱ्यांनी केली होती, मात्र संपूर्ण शेतामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि कापसाची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली होती. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नागरिक हे उकाड्यामुळे हैराण होते, मात्र कुठेतरी दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. मात्र पूर्व हंगामी जी कापसाची लागवड केली होती ते कापसाचं पीक आता कुठेतरी धोक्यात या ठिकाणी दिसत आहे. अनेक जी नाले आहेत त्यांना देखील पूर थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे. रावेर तालुक्यातील शाळांमध्ये देखील पाणी घुसल्यामुळे विद्यार्थ्यांना यावेळी शाळांना सुटी यावेळी दिलेली आहे. विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात दमदार पावसामुळे कुठेतरी शेतकरी राजांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.